तुम्हाला इथं जोड जी आहे नगर शहरातल्या, आता तुम्ही जो स्टँड घेतला, अनेक आमदारांनी तुम्हाला पाठिंबा दिला, हिंदुत्ववादी भूमिका बनली, पण त्या तुमच्या एका भूमिकेमुळे अजित पवार जे सेक्युलर पक्षाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या याला कुठेतरी धक्का पोहोचतोय. तुम्ही जी भूमिका घेतली ही तुमची की पक्षाची? नाही, तिथं दादांनी स्वतः त्याच्यावर, मी फार त्याच्यावर दादा बोलल्यानंतर मी बोलणं उचित ठरत नाही, पण दादांनी त्याच्यावरती सांगितलेलं आहे की ती पक्षाची भूमिका त्यांनी अनेक वेळेला सांगितलं आणि ती याच्या माझ्यामुळे नाही सांगितलं. याच्या अगोदर पक्षाच्या ज्यावेळेला त्यांनी महायुती म्हणून जास्त युती असताना अजितदादा गेल्यानंतर ती महायुती झाली. अजितदादांनी स्पष्ट केलं की महायुतीमध्ये जरी आम्ही गेलो तरी आमची ही विचारधारा आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्यापूर्वीच म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे 2023मध्ये ज्यावेळेला युती सरकारमध्ये दादा सामील झाले ती महायुती झाली, त्यावेळेला शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही सेक्युलर विचारधाराच्या आहोत आणि मी पण सुद्धा आम्ही त्याच्यावरच आहेत ना. फक्त विशिष्ट जे काही आमच्या जो आक्षेप आहे ज्या विशिष्ट लोकांवरती आमचं त्या बाबतीतच म्हणणं आहे ना. आम्ही थोडी बाकी कोणाला काय म्हणतो. ज्याला असं जे असे प्रकार करतात त्याला तर आम्हाला विरोध करावाच लागेल ना. तुम्ही आता 4-2 लोक नाही धरत आहेत त्यांच्या समाजातले, तुम्ही सरसकट धरताय. मी तुमचे सगळे स्टेटमेंट ऐकलेत, सगळे मुद्दे ऐकलेत. तुम्ही जिथे जिथे त्यांचा विषय लागतो ना तिथे तिथे तुम्ही त्यांना लगेच रिंगणात घेतात. तुम्ही त्यांना झुरळांच्या गिनतीत घेतात. तुम्ही सांगतात की ते लोक अन्नदान देत असतील तर ते घेऊ नका, आपले खंबीर येतात, कोणी देत नसेल तर आम्ही देतो. भूमिका एवढी ॲग्रेसिव्ह केली आहे तुम्ही की भविष्यात ती तुमच्यावर काय येऊ नाही येऊ पण बाकीच्यांपर्यंत येणार ना. नाही, निश्चित जिथं आपला सप्ताह असतो, सप्ताहाची एक परंपरा आहे. ते गावाच्या लोकांची शिदा घ्यावा लागतो. तर असं कुठला कुणी येत असेल तर ते घेऊ नका असं मी माझ्यासारख्याला सांगणं उचित आहे. ते मी असं काय चुकीचं नाही सांगितलं की जर गावाच्या लोकांना झालं तर आमच्यासारखे लोक देतील, असं दुसऱ्या ह्याच्यातून घेऊ नये असं ते सप्त्यामध्ये असतं ठरलेलं असतं. ते प्रत्येक गावच्या ठिकाणी ठरलेलं असतं. ते आम्ही पण सप्ते बऱ्याच ठिकाणी जातो ना, आम्ही देत असतो. आज नाही देत, आमचे वडिलांपासून ते सुरू आहे सगळं. बरं, जी भूमिका तुम्ही घेतली आहे शेवटपर्यंत त्यावर स्टँड राहणार? अहो, जसं आता ही भूमिका घेतली ही आपल्याला कुठेही याच्यामध्ये आज पूर्वी जसं आपण पाहायचो की व्हिडिओ कॅमेऱ्यात नसायचे एवढे किंवा व्हिडिओ स्टेटमेंट नसायचे. आज हे सगळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आलेलं आहे आणि कुठेही आपण स्वतःच्या मोबाईलवर डिलीट करू शकतो, पण दुसऱ्याच्या नाही करू शकत. तसं आता उद्या हे सगळं आता ऑन रेकॉर्डच आलेलं आहे. पण आता आपण याच्यात कुठं असं काही थोडं करू शकत नाही किंवा असं म्हणू शकत नाही ना की मी हे असं माझी काही भूमिका नाही किंवा असं माझं नाही. जे आहे ते आता आपण बोललेलो आहे आणि त्याच्यावरती काम करतोय आणि काम करावं लागणार आहे. ते कशा करतात, भविष्याच्या पिढीकरता करावं लागणार. बरं, तुमच्या या भूमिकेला सुजय विखे तिकडून पाठिंबा देत आहेत, संग्राम बापू भंडारे असतील किंवा जे जे हिंदुत्ववादी भूमिका घेतात त्या सगळ्यांचा तुम्हाला एकंदरीत पाठिंबा येताना दिसतोय. पण जेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही कोणत्या अँगलने पाठिंबा देताय, तुमचा काय अजेंडा आहे, त्यांची भूमिका एवढीच आहे की स्थानिक लेवलवरती तुम्हाला ह्या लोकांपासून खूप त्रास झाला आहे आणि त्यांना कितीही सांगितलं की अरे अशी भूमिका घेतल्यानंतर त्याचे परिणाम चुकीचे होऊ शकतात, तरीही तुमची भूमिका ती ठाम आहे की आम्हाला विरोधात जायचे. चर्चा अशा सुरू झाल्या की भविष्यात जर ही तुमची भूमिका खूपच जड जायला लागली कुणाला पक्षाला तर तुम्ही बीजेपीकडे जाणार. कसं असतं, आज मी जसं सांगितलं ना, ही जी चर्चा आहे ह्या 2014ला जसं आमदार झालो त्यावेळेसपासून ते आजपर्यंत चर्चा आहे. त्यामुळे ह्या चर्चा ह्या अशा राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्यासारख्यांबद्दल लोक चालूच असतात. त्याला काय आम्ही काय कोणी थांबू शकत नाही. त्यामुळे ह्या चालणारच आहे. त्यामुळे त्याला फार मला वाटत नाही की त्यावर आपण कुणी चर्चा करण्याची आवश्यकता